नमस्कार, आपण पाहतोय व्हॉट्सअप इंडिया न्यूज आणि आपण आहात माझ्यासोबत मी आहे सलीम खलीद. पाहूया मुंबईतील काही महत्त्वाच्या घडामोडी. कैलासवासी सौ मनीषा प्रकाश पवार यांच्या स्मरणार्थ आयोजित करण्यात आलेल्या श्रद्धांजली सभेला मोठ्या संख्येने नातेवाईक, मित्रपरिवार आणि स्थानिक नागरिकांनी उपस्थिती लावली. वरळी येथील हिरो शीतलवास पुनवानी कलेक्शन हॉलमध्ये सायंकाळी 5 ते 9 या वेळेत हा कार्यक्रम पार पडला. या प्रसंगी माजी नगरसेवक आशिष चेंबूरकर, आमदार सुनील शिंदे, दक्षिण मुंबई जिल्हा उपाध्यक्ष आरपी आठवले गटाचे विजय जाधव तसेच इतर मान्यवर उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांनी कैलासवासी मनीषा पवार यांच्या आयुष्यातील कार्याचा व सेवाभावी स्वभावाचा गौरव करत त्यांच्या आठवणींना उजाळा दिला. अवयव दानाच्या माध्यमातून त्यांनी मरणोत्तरही मानवतेचा आदर्श घालून दिल्याचे वक्त्यांनी नमूद केले. त्यांच्या या महान कार्यामुळे समाजात जागृती निर्माण होत असून अनेकांनी त्यातून प्रेरणा घेतल्याचेही यावेळेस सांगितले आहे. सभेत कुटुंबियांच्या वतीने भावना व्यक्त करताना त्यांच्या स्मृतींना जतन करण्याचा संकल्प व्यक्त करण्यात आला. कार्यक्रमात शांतता पाळून त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. म्हणजे शेवटचा सल्ला दिला की आम्ही पेशंट आता आमच्या कंट्रोलच्या बाहेर आहे आणि खूप क्रिटिकल अवस्था आहे. तर त्यामुळे त्याने असा एक मला प्रश्न केला की बाबा विचारणा केली कुटुंबाला की तुम्ही सदर पेशंटचे अवयव दानाबद्दल विचार करू शकता का. तर डॉक्टरनी निर्णय सांगायच्या अगोदर माझ्या कानावर 2 दिवस अगोदरच ही कुणकुण होती की आमच्या पेशंटचं म्हणजे काही कमी जास्त होऊ शकते. त्यामुळे माझी अशी कुटुंबाशी ऑलरेडी पहिली चर्चा झाली होती थोडीशी. आणि मग त्यानंतर आम्ही डॉक्टरने सांगितलं ताबडतोब निर्णय घेतला. आणि निर्णय घेतल्यानंतर डॉक्टरनी पण तो आमचा निर्णय मान्य करून सेंट्रल गव्हर्नमेंटच्या अधीन एक टीम असते रेज हॉस्पिटल, म्हणजे मोठ्या मोठ्या हॉस्पिटल ऑलरेडी असते, ते ऑर्गन डोनेट करून भारतामध्ये किंवा आपल्या मुंबई महाराष्ट्रामध्ये असंख्य जे हे असतात पेशंट असतात ज्यांना या सर्व गोष्टीची गरज असते. परंतु आपल्याकडे काही अंधश्रद्धेचा भाग असतो, त्यामुळे लोक ऑर्गन डोनेट सारख्या गंभीर विषयामध्ये लक्ष नाही घालत. आपण जे देह घरी आणतो, त्याच्या विधी करतो आणि काही काळानंतर 1-2 तासामध्ये त्याची राख होऊन जाते. आणि राख होऊन कुणाच्या तो मृत्यू सत्कार्य लागत नाही, तो ध्येय सत्कार्य लागत नाही. म्हणून मी असा विचार केला की आपण लोकांकडे बोट दाखवण्यापेक्षा आपण त्या चांगल्या गोष्टीची सुरुवात करू. आज तिचे डोळे गेले, मगर कुणीतरी त्या डोळ्याने आज दुसरा बघतोय. तिचं हृदय गेल्या, त्या हृदयाने दुसरा कोणतरी आज श्वास घेतोय. तिचे शरीरातले अनेक पार्ट, जसे 21 पार्ट आम्ही लोकांनी ऑर्गन डोनेट केलेले आहेत. आणि त्यामुळे मला असं आता माहितीप्रमाणे 7 ते 8 लोकांचा त्यामुळे जीव वाचलेला आहे. आणि ह्याच्या पुढे भाग्याची गोष्ट मला वाटत नाही की आमच्या कुटुंबासाठी दोन्ही, जरा आडवेरेकर कुटुंब आहे, पवार कुटुंब आहे, दोन्ही कुटुंबासाठी का असू शकते. आणि माझ्या मित्रांनी, माझे सहकारी, माझे जे भाऊ आहेत, अनेकांनी हा माझा जो निर्णय आहे स्वागतार्ह समजला. आणि त्या पद्धतीने लोक आज खूप जण इच्छा व्यक्त करतायत की आम्हाला ऑर्गन डोनर सारखी एखादी कशी करतात, काय करतात. म्हणून आम्ही केम हॉस्पिटलच्या जे डॉक्टर आले होते मगाशी, त्यांनी ह्याच्यावरती चांगलं विवेचन संभाषण केलं. आणि लोकांना ऑर्गन डोनेटसाठी म्हणजे अवयव दानासाठी लोकांनी कसं पुढे यायला पाहिजे आहे ते लोकांकडे बोट दाखवून हे न करता मी स्वतःकडून सुरुवात केली आणि त्यांना इथे बोलवून घेतलं. आणि मॅडमने खूप चांगलं मार्गदर्शन केलं. आणि ते आम्हाला, माझ्या सर्व मित्रांना, आमच्या कुटुंबातल्या लोकांना सर्वांना ते मार्गदर्शन खूप आवडलं. आणि मला असं वाटतंय ही मनीषाने आज जे रोवून गेली आहे अवयवदानाची जी विभूती, ही अशीच पेटत राहील. आणि या अशीच शेवटच्या माणसापर्यंत, जेणेकरून आज रुग्णालयात कितीतरी लोक ह्या सर्व गोष्टीच्या प्रत्यक्षात त्यांचा कुटुंब पुरा अंधारात असतो, कुठेतरी आशेची किरण आज मनीषाने लावून गेले. त्यामुळे मला गेल्यानंतर पण तिच्यावरती एक बोलतात ना, एक फकर वाटते. म्हणजे असं वाटते काहीतरी करून गेली. तिचा देह सत्कारणी लागला आणि देह सत्कारणी ज्याचा लागतो त्याला नक्कीच स्वर्गात जागा भेटते. ह्या उद्देशाने मी हे कार्य केलं.